या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। हे पहा, आधी आम्हाला दिल्लीत जाऊ द्या। लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे, तो होईल। लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे। चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतोय। ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही, तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं। जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते त्या पदावर, त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचे जाहीर करण्यात आले। विधिमंडळात पक्ष फुटू शकतो। विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी, अत्यंत बनावट पद्धतीनं, म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, शिंदेची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं। या सगळ्या गोष्टी, राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला। तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो। भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट, बरं का, ही भाजपची परंपरा। त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, मोदींचं नाही, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतो। आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना। चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी, अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ। पारदर्शक चेहरा पाहिजे, गरजेचं आहे। या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय, नाकारलाय, भारतीय जनता पक्षाचा पराभव केलाय, त्यांच्या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा, संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय। त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे, पारदर्शक पद्धतीनं। आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं, घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं। पाहू आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलाय मला सांगा। टेकूवर बसले, टेकू कधीही कोसळू शकतो। राहुल गांधी यांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो। देखिए, लड़ाई जो है लोकसभा स्पीकर की लड़ाई बहुत महत्वपूर्ण लड़ाई। अब 2019 और 2014 वाली स्थिति संसद में नहीं है। अगर राहुल गांधी जी बोलते हैं कि हम चाहे तो सरकार कभी भी गिरा सकते हैं, उसका मतलब आप समझ जाइए कि जो बैठे हैं प्रधानमंत्री पद पर या सरकार जो बनाई है एनडीए की, वो स्थिर नहीं है, स्टेबल नहीं है, कुछ भी हो सकता है। अगर हमने सुना है कि चंद्राबाबू नायडू जी ने लोकसभा का स्पीकर पद मांगा है, जो उनसे डील हुआ है, ये ठीक बात है। चंद्राबाबू जी, अगर लोकसभा स्पीकर पद पर एनडीए का कोई व्यक्ति नहीं बैठा, तो सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह तेलुगु देशम पार्टी को तोड़ देंगे, और ये काम शुरू कर दिया है। जनता दल यूनाइटेड, नीतीश कुमार की पार्टी तोड़ देंगे, चिराग पासवान की पार्टी तोड़ देंगे,
जयंत चौधरी की पार्टी तोड़ देंगे। उनका काम ये है, जिसका नमक खाते हैं उनको ही खत्म करते हैं, उनके साथ खाने में बैठते हैं उधर ही छेद करते हैं। ऐसे लोग हैं बीजेपी के, हमारा अनुभव है। तो ये अगर चंद्रबाबू नायडू जी ने लोकसभा स्पीकर पद मांगा है और उनको अगर मिलता है तो हम उनका स्वागत करेंगे जरूर। लेकिन स्थिति बदल गई है। अगर हम चाहे तो हमारा बहुमत हम लोकसभा में दिखा सकते हैं। अगर चंद्रबाबू को ये पद नहीं मिला और चंद्रबाबू अपना उम्मीदवार खड़ा करते हैं तो हम पूरे इंडिया अलायंस में बातचीत करेंगे सब मिलकर, और हम ये कोशिश करेंगे कि पूरा इंडिया अलायंस चंद्रबाबू के उम्मीदवार के पीछे खड़ा रहे। आरएसएस एक बड़े रोल में दिखाई दे रहा है। मोहन भागवत जो है योगी को मिल रहे हैं, तो देखिए योगी को मिल रहे हैं, तो लेकिन मोदी को नहीं मिल रहे। देखिए, आरएसएस को एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा। 10 साल तक जो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है। मोदी और शाह जी ने जो नुकसान किया है देश के लोकतंत्र का, देश की जनता का, राष्ट्रीय सुरक्षा का, कश्मीर का, मणिपुर का, उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार है। आरएसएस के समर्थन से ये सरकार बनी। अगर अब ये चूक दुरुस्त करना चाहते हैं, गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है। पाहू आता आरएसएस काय करते, आमचे लक्ष आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, व्हीआयपी गेस्ट साठी स्वतंत्र एसी रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।